हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही या आधीच्या ब्लॉगमध्ये इथपर्यंत बघितलेलं आहे. इथे आता संध्याकाळच्या प्रोग्रामची तयारी चालू होती. थोडंसं आम्हाला घरच्या घरी डेकोरेट करायचं होतं. बाकी सगळं तर आम्ही बाहेरच दिलं होतं, डेकोरेशन हे ते जे काही आहे. पण थोडंफार जे आता आम्हाला करायची इच्छा होती ते आम्ही इथे करून घेतलं. तर आता ह्या मोठ्या झाल्या माझ्या मावशीच्या मुली, तर आता हे सगळं करू घेतात म्हणून आपल्याला काही तर मध्ये-मध्ये करायची गरज पडत नाही. आणि छान अशी रांगोळी पण त्यांनीच काढली होती. मी तोपर्यंत इकडे हे डेकोरेट करून घेतलं होतं. तसं हे पॅकिंगचं वगैरे काम सगळं त्यांनीच केलं. कारण आम्ही तर रात्रीपर्यंत पोहोचलो होतो. त्याच्या आधीच ते लोकं आले होते, तर त्यांनी हे करून घेतलं होतं. आणि काही सामान माझ्याकडे होतं, तर ते मग रात्री पॅकिंग वगैरे केलं. आणि आता इथे बघू शकता एंट्री झाली आहे. स्वागतं सुस्वागतं सुस्वागतं सोनू सुस्वागतं 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 सोनू सुस्वागतं. आणि इथे थोडं आमचं मजाक पण चालू होती, कारण काहीतरी बोलणं चालू होतं, त्याच्यावरून आम्ही हसत होतो सगळे. ॲक्च्युली असं होतं वाटते की मम्मीनी म्हणजे सोनूचं नाव घेतलं आणि याचं घेतलं नाही, तर तेच तो बोलत होता, माझं तर नावच नाही घेतलं. त्याच्यासाठी ते हसणं चालू होतं. मग त्यानंतर इथे मम्मीनी सगळ्यात आधी औक्षण वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी केलं. असं मिळून आम्ही 7 बायांनी औक्षण केलं होतं. आणि डेकोरेशन कसं वाटत आहे तर नक्की सांगा. मला तर छान वाटलं, कारण या डेकोरेशनमधलं मला तरी काहीच माहिती नव्हतं. सगळं माझ्यासाठी सरप्राईजच होतं. आणि मस्त मग आम्ही ते मगाशीचं डेकोरेशन वगैरे केलं, छान रेडी झालो. आणि आम्ही कसे दिसत आहोत ते पण सांगा. त्याचसोबत छान असं ब्लेसिंग पण द्या की सगळं काही छान छान झालं पाहिजे पुढे. आणि इथे मस्त असं सगळं करून घेतलं. सोबत फोटोशूट पण चालू होतं, त्याच्यामुळे इथे थोडंसं. आणि माझ्या मावशीच्या मुलीने जेवढं म्हणजे शूट केलं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. थोडंफार आणखी मग नंतर मी जेव्हा क्लिप्स बघितल्या तर असं वाटलं मला की थोडंफार अजून काय काय सुटलेलं होतं यामध्ये, जसं जेवणाचं वगैरे आणि थोडंफार जे काय हास्य मजाक झाली ते सगळं. तर काही जर क्लिप्स दुसऱ्या फोनमध्ये असतील तर मी तुमच्यासोबत ते नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करील, कारण हा व्लॉग पण खूपच मोठा झाला आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी ओरिजिनल व्हॉईसमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे, कारण ओरिजिनलमध्ये जे मजा येते ते अशी मी बोललेल तर त्याच्यात येणार नाही त्याच्यामुळे. आणि इथे सगळं डेकोरेट म्हणजे हे जे पाळणं वगैरे आहे ते सगळं बाहेर दिलं होतं, पण हे जे टेबलवर हे ते जे काही केलं ते सगळं घरी केलं होतं. आणि तुमच्याकडे कसं करतात, म्हणजे असंच होते की काय वेगळं होते, ते मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि आमचा प्रोग्राम जो आहे तो तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. तर असं सगळं इथे मस्त करून घेतलं. आता मम्मीचं झाल्यावर मी वगैरे करून घेणार आहे. आणि म्हणजे त्यांच्या इकडचे पण आले होते, तर तिच्या मम्मीनी वगैरे पण मग नंतर केलं, मावशांनी वगैरे. तर असं सगळं आता तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढे पुढे बघा कसं काय आहे. आणि ते मेकअपवालीला ठेवलं होतं आम्ही, म्हणजे हिची तयारी करायला. त्याच्यामध्ये आम्ही पण थोडंसं करून घेतलं होतं आपलं आणि खूप छान वाटत होतं. मी फर्स्ट टाईम लग्नानंतर इथे गजरा लावलेला होता. बघताना तर खूप छान वाटत आहे, पण मला असं पुढून लावायला आवडत नाही गजरा वगैरे जास्ती, त्याच्यामुळे. तर इथे मी पण ओवाळून वगैरे घेतलं होतं. आणि मी काय झालं ना, घाईघाईत इथे ओवाळायला आले आणि माझं गिफ्ट घरामध्येच राहून गेलं होतं, जे मी घेऊन आले होते ते. मग नंतर मी पटकन जाऊन घेऊन आले आणि मग नंतर दिलं. औक्षवाण करू चला मिळून सखे ग जाऊ चला मिळून सखे ग जाऊ चला सोनूचे औक्षवाण करू चला सोनूचे औक्षवाण करू चला चांदीचे ताट सासूचे हाती निरांजन लावून ज्योती सखीचे औक्षवाण काचे कुंकू लावू भावाचे अक्षद वाहू सौभाग्याचे करते ग तुझी काकू करते ग तुझी काकू हौशीची तुझी सासू करते ग तुझी काकू हौशीची
सखे खोल पाचवे ग औक्षवाण अंगानी झाड लावा अंगानी झाड लावा हौशीच्या सोनू ग बाई होणार शृंगार तुझा नवरत्नाचा बांधून झुला बसून येला त्यात ग नवरत्नाचा बांधून झुला बसून येला त्यात ग वनराईचा करुणी सोळा डोळे गीत गात गात ग वसंत येईल फुलवित दाग वसंत येईल सोनगार तुझा सोनू ग बाई होणार सोनगार तुझा. सजविले ताटाला उघड वाटीला ग सोनू उघड वाटीला सात खिरेने सोनू उघड वाटीला सात खिरेने सजविले ताटीला उघड वाटीला ग सोनू उघड वाटीला ताटा भोवती समया लाविल्या संसारामध्ये उजेड झाला ताटा भोवती समया लाविल्या संसारामध्ये उजेड झाला चौक रांगोळी आले शोभेला चौक रांगोळी आले शोभेला उघड वाटीला ग सोनू उघड वाटीला सात खिरेने सजविले ताटीला उघड वाटीला ग सोनू उघड वाटीला चांदण्या चांदण्या झाली रात चांदण्या चांदण्या झाली रात ओटी भरूया भरूया पदरात ओटी भरूया भरूया पदरात पाच सुवासिनी बोलवा ग पाच सुवासिनी बोलवा ग पाळणा तिचा सजवा ग पाच सुवासिनी बोलवा ग पाळणा तिचा सजवा ग हिरव्या वेली पाण्याला लावल्या दाट हिरव्या वेलीनी बोलवा ग बांगड्या तिला भरवा ग पाच सुवासिनी बोलवा ग बांगड्या तिला भरवा ग बांगड्यानी सोबून दिसते हात बांगड्यानी सोबून दिसते हात ओटी भरूया भरूया पदरात ओटी भरूया 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 पदरात ओटी भरूया भरूया पदरात पाच सुवासिनी बोलवा ग हिरवा गजरा लावा ग पाच सुवासिनी बोलवा ग हिरवा गजरा लावा ग शालू संग पारिचईचा थाट भरूया पदरात चांदण्या चांदण्या झाली सांग सखे सांग सोनू काय आज तुझी सर्व हौस सासू पुरविते सांग सांग सोनू तुला काय आवडते सांग सांग चोपाड्यात बाई सोनिया छान डोलते आज तुझी सर्व हौस सासू पुरविते श्री कृपे नरळी माझ पूर्ण श्री कृपे परब्रह्म येई ग श्री कृष्णे परब्रह्म येई ग श्री कृष्णे सांग ठेवशील ग नाव कोणते सांग ठेवशील ग नाव कोणते
डोवाळे जेवण आज सख्यानो आहे डोवाळे जेवण आज. हिरवी साडी हिरवी चोडी हिरवा चुडावरती हिरवी पाने रंगीत फुले दिसतो किती छान सख्यानो आहे डोवाळे जेवण आज सख्यानो आहे डोवाळे जेवण आज. पान फुलांनी सजवून केला जो पाड्याचा साज सख्यानो आहे डोवाळे जेवण आज सख्यानो आहे डोवाळे जेवण आज. ताटाभोवती काढल्या ताटाभोवती काढल्या रंगीत रांगोळ्या कौतुक लाडतो सख्यानो आहे डोवाळे जेवण आज सख्यानो आहे डोवाळे जेवण आज. पाना फुलांनी सजवून केला जो पाड्याचा साज सख्यानो आहे डोवाळे जेवण आज सख्यानो आहे डोवाळे जेवण आज. सात तऱ्हेच्या सात मिठाया ठेवून ताटात सात तऱ्हेच्या सात मिठाया ठेवून आता. कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन, कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन. तर अशा पद्धतीने इथे आता प्रोग्राम एंड होत आलेला आहे. तर इथे आम्ही केक कटिंग वगैरे करून घेतलं होतं. तर केक पण खूप छान होता. आणि इथे आता त्याच्यानंतर आणखी एक गेम आहे. आणि याआधी जे वाट्या वगैरे उघडण्याचं जे झालं त्यामध्ये एक बर्फी आणि एक गुलाबजाम असं 2 वेगळे निघाले होते. तर बघू आता आमच्या घरी बर्फी येते की गुलाबजाम येते. जे पण येईल ते तुमच्यासोबत तर शेअर नक्कीच होईल. तर इथे आता बघू शकता यांनी केक कटिंग वगैरे केली आणि म्हटलं थोडंफार चारून पण द्या म्हणजे फोटो पण निघून जाईल. नाही बोलत होते खायला, पण मग म्हटलं थोडंफार तर खाणं बनतेच, आणलंच आहे आता एवढं तर. त्याच्यानंतर इथे ना आम्ही हे असं होममेड करून घेतलं होतं घरच्या घरी, एक म्हणजे असंच करायचं बा म्हणून. तर इथे 2 बलून लावून घेतले होते. तर आता इथे बघू शकता तुम्ही काय फोडणार आहे हे लोक दोघं मिळून. तर इथे तुम्ही बघितलंच ब्लू कलरचं बलून यांनी फोडलेलं होतं. आता ते तर एक गेम असतं. आता बघू काय म्हणजे रियालिटी काय असणार आहे. तर जे पण असेल ते असेल. तर अशा प्रकारे इथे हा व्लॉग संपत आहे. आणि ही आहे रियालिटी नेक्स्ट डेची. तर इथे सगळे पाहुणे वगैरे सगळे गेले होते. मग आमचे जेवण खाऊन झाले होते. त्याच्यामुळे मग इथे मम्मीला म्हटलं चल मी थोडीशी तुझी मदत करून देते. तर मम्मी पण येत होती आतमधून. म्हटलं तोपर्यंत मी मग घासून ठेवते. मग मम्मीने येऊन इथे धुवून वगैरे दिले. तर असं होतं हा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटू नंतर. तोपर्यंत बाय.